नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। तर आपले एक सबस्क्रायबर ताई आहेत, तर त्यांना ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची होती। तर त्यांचे नाव म्हणजे नाव नाही आहे तिथे आयडीवर, त्यांचे बहुतेक त्यांच्या मुलाचं किंवा मिस्टरांचं नाव असेल, श्रवण म्हणून आहे। तर त्या ताईंनी भरपूर वेळा आपल्याला कमेंट केली होती की ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ग्रे कलरच्या साडी आणि ब्लाऊज घातलं होतं, तर त्यांना त्या साडीवरचं ब्लाऊज भरपूर आवडलं होतं। त्यांना त्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची होती। तर मी विचार करत होती ना की कस्टमरचे ब्लाऊज आहेत ना, त्याच्यात एखादं तसं पॅटर्न शिवून बघावं का, पण तसं कोणाला शिवायचं नव्हतं। आणि मी विचार केला की कोणाचं तरी आल्यावर मग तसं शिवून बघूया। तर नाही, तसं म्हणजे त्या पॅटर्नमध्ये आलंच नाही। मग मी स्वतःचं ठरवलं, मी ते कस्टमरचे ब्लाऊज होते ना, म्हटलं थोडं ते बाजूला ठेवते। आणि या ताईंनी एवढी रिक्वेस्ट केली आहे म्हणजे त्यांची कमेंट इग्नोर करणं हे मला योग्य वाटत नाही। तर मग मी ही माझ्या मम्मीची साडी आहे आणि मी मम्मीकडून मग ही साडी घेतली। मम्मीला म्हटलं मी ह्या साडी, मम्मीने मला तिच्यासाठी ब्लाऊज शिवायला ही साडी माझ्याकडे दिली होती, पण मी मम्मीला म्हटलं ही साडी मी माझ्यासाठीच शिवून घेते। आणि असं सांगून मग मी स्वतःसाठी हे ब्लाऊज शिवून ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवली आहे। तर कसं आहे ना, म्हणजे ही साडी अगदी सिंपल आहे, सिंपल साडी आहे। आणि सिंपल साडीवर बघा मी साडीतलंच कापड काढून हे इथे स्लीवला लावलेलं आहे। आणि जे हे काठ आहेत ना, हे काठ इथे म्हणजे हे असं ब्लाऊज पीस होतं आणि त्याच्यावर हे असे काठ होते। म्हणजे हे ब्लाऊज जर सिंपल शिवलं असतं ना तर अगदी टिपिकल दिसलं असतं, पण मी म्हणजे ह्याच साडीवरचं हे ब्लाऊज, हे फक्त ब्लाऊज आहे आणि त्याच्यातून हे कापड, साडीचं कापड 10 इंचावर कट करून आणि ते हे याचंच फॅब्रिक इथे ही पट्टी लावली, म्हणजे काठ इथे यूज केले नाहीत अजिबात। तर अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवलेलं आहे। तर हे 36 साईजचा फोर्टेक्स ब्लाऊज आहे। याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। अशा प्रकारे आपण जर वेगळं युनिक ब्लाऊज शिवून घेतलं ना, तर आपल्यासोबतच्या 4 जणांची सेम साड्या असतील ना, त्याच्यात जर आपण जर वेगळं काहीतरी युनिक शिवलं ना, तर तेवढ्या 4 जणींमधून आपण उठून दिसतो आणि आपली साडीही उठून दिसते। आणि जर तीच साडी जर 4000ची साडीही असेल आणि त्या 4000च्या साडीवर जर आपण अगदी सिंपल ब्लाऊज शिवून घेतलं ना, तर ते 4000च्या साडीचं पण ना इम्प्रेशन डाऊन होतं। म्हणजे साडी कशीही असू दे, त्याच्यावर ते ब्लाऊज कशा प्रकारे शिवलेलं आहे, ब्लाऊज कसं आहे याच्यावर डिपेंड असतं। तर ब्लाऊज हा साडीवरचा म्हणजे एक मुख्य दागिना आहे साडीतला, की तो ब्लाऊज जर अगदी फिनिशिंगमध्ये असेल, परफेक्ट असेल, वेगळं पॅटर्न असेल, तर ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर आणि छान लुक येतं। तर अशा प्रकारेच तुम्ही पण वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या स्लीवचे, वेगवेगळ्या बॅकनेकचे, वेगवेगळ्या गळ्याचे असे ब्लाऊज शिवून बघा। आणि तुम्हाला जर जमत नसेल तर प्रयत्न करा, नक्की जमेल असे ब्लाऊज शिवून बघा। आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा। आणि जर काही तुम्हाला नवीन अजून काही शिकायचं असेल किंवा तुम्हालाही माझ्या काही चुका सांगायच्या असतील किंवा त्याच्यातलं काही आवडलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या छोट्या छोट्या अशा महत्त्वाच्या टिप्स सगळ्या लक्षात येतील आणि तुम्ही त्या प्रकारे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकाल। जर माझ्याकडून तुम्हाला जर काही शिकायला मिळत असेल तर तो माझ्यासाठी एक चांगला पॉईंट आहे आणि मलाही मग प्रोत्साहन मिळतं। आणि एका ताईने आता मागच्याच व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली आहे की मी तुमच्या याच्यानुसार तुमच्या पद्धतीने मी 36 साईजचं ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज शिवून बघितला आणि अगदी परफेक्ट वाटला। तर अशा कमेंट बघून खूप 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 छान वाटतं। असंच मला प्रोत्साहन देत राहा आणि असाच सपोर्ट करा। चला तर मग आपण आता ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघूया। चला तर बाय बाय, या मग आपण 36 साईजचे फोर्टेक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत। त्यासाठी माप आहेत, पूर्ण उंची आहे 15 इंच, छाती आहे 36 इंच, कमरघेर आहे 30, शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 6, पुढचा गळा आहे 7, मागचा गळा आहे 10 आणि बाही उंची आहे 9.5 आणि दंडघेर आहे 11। अशा प्रकारे ब्लाऊजची माप आहेत। त्याच्यात आपण काय ॲड करणार आहोत, पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करणार आहोत म्हणजे 16 होईल। छातीचा चौथा भाग म्हणजे 9 अधिक 1 इंच अधिक 2 इंच म्हणजे होईल ते 12 इंच। आणि कमरघेरमध्ये
छातीचा कमरघेरचा चौथा भाग म्हणजे तिचा 7.5 अधिक 2 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी. 7.5 अधिक 2 9.5, 9.5 अधिक 2 11.5 झालं. आणि बाकीचं आहे तसं सर्व काही. आणि बाही उंचीमध्ये बाहीचा अर्धा म्हणजे 5.5 अधिक 2 इंच म्हणजे 7.5. आणि आपल्याला बाही नवीन प्रकारची तयार करायची आहे, त्याचं मी तुम्हाला पुढे दाखवते. आता आपल्याला बाही ही साडीच्या कापडामधून बाहीचे डिझाईन तयार करायची आहे, म्हणून आपण साडीमधून आपली बाहीची उंची जेवढी आहे ना तेवढं आपल्याला साडीमधून कापड कट करून घ्यायचं असेल. तर तुम्हाला साडीमधून कट करायचं नसेल तर तुम्ही कापड वेगळं आणूनही बाही शिवू शकता. आणि साडीमधून आपण करणार आहोत म्हणून आपल्याला साडीच्या शेवटच्या कोपऱ्यापासून 10 इंच ही साडी म्हणजे आपल्याला असं धरलं तर एक प्लेट असते ना आपली साडीची, जी एक मिरी असते ना तेवढी कट केली तरी चालतं. म्हणून 10ची बाही आहे, 10 आहे आपल्या बाहीची उंची, तर आपण 10 इंचावर कापड कट करून घेऊया. दहा इंचावर आपण बाहीसाठी साडी कट करून घेतली आहे. आपण बाहीची घडी ज्याप्रमाणे करतो ना त्याप्रमाणे याची घडी करून घ्यायची असते. मी याची कटिंग तुम्हाला नंतर दाखवते. आधी आपण अस्तर कट करून घेऊया. आपण 4 टक्स ब्लाउज कट करणार आहोत. आता आपल्याला पूर्ण उंची आपली आहे ब्लाउजची आपण आधी बॅक साईड कट करणार आहोत. बॅक साईड कट करण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे 9 अधिक 2 इंच म्हणजे 11 इंच असा रुंदीचा आणि 15 इंच उंचीचा असा बॉक्स कट करून घ्यायचा आहे. बॅक साईड कटिंग करताना 11 इंच घ्यायचं आहे. 11 आणि 15. शोल्डर आहे आपला 5.5. मुंडा आहे 6. 9 इंच छातीचा चौथा भाग, त्याच्यात 2 इंच मार्जिन. खाली एक सरळ रेषा मारून घ्यायची. आर्महोलचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच तिरकस याचा मध्य काढून अशा प्रकारे आकार द्यायचा. गळा रुंदी 2.5 इंच. मागचा गळ्याची उंची आहे 10 इंच. इथे घेऊया आपण 3 इंच. खालच्या बाजूने गळ्याची रुंदी 3 इंच आणि शोल्डरच्या ठिकाणी गळ्याची रुंदी 2.5 इंच. आता आपल्याला जसा आकार द्यायचा तसा देऊन घ्यायचा गळ्याचा. पण आता हे कटिंग करून घेऊया. आता आपण पुढची साईड कटिंग करून घेऊया. फ्रंट साईडची कटिंग करण्याकरता आधी आपण एक सरळ रेषा मारून घेऊया. सोळा इंच उंची घेऊया. 15 अधिक 1 इंच म्हणजे 16 इंच घेऊया. असा 16 इंच उंचीचा आणि 12 इंच रुंदीचा असा आपण
एक बॉक्स कट करून घेतला. शोल्डर आहे आपलं 5.5, मुंढा 6, छातीचा चौथा भाग म्हणजेच छातीचा चौथा भाग 9 अधिक 1 इंच, आता आपण याच्यातून एक पट्टी काढूया 3.5 इंच, मार्जिनच्या साईडने 3 इंच, आपण क्रॉसमध्ये क्रॉस पट्टी अशा प्रकारे वरच्या साईडला अर्धा इंच आहे, तिथून 3 इंचावर मार्किंग करायची आणि अशा प्रकारे क्रॉस आकार देऊन घ्यायचा. आणि ही पट्टी आपल्याला जेवढी आहे तेवढी नाही ठेवायची. आपल्या कमरघेरचा चौथा भाग म्हणजे 7.5 अधिक 2 इंच. ही आपली परफेक्ट योगपट्टी आहे. आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया. पुढच्या साईडला आपण 1 इंच घेतो, याचं मध्य काढून आतल्या साईडला 1/2 इंच, अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा. गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा गळा आहे आपला 7 इंचाचा, 3 इंच खालच्या बाजूने. आता आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आपण देऊ शकतो. आता आपण टक्स देऊया 4 इंचावर. आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि इथून 2.5 इंचावर टक्स द्यायचा आहे. म्हणजे आयपट्टी पट्टीच्या साईडने 4 इंच घ्यायचं, मग त्या 4 इंचाला 1-1 इंचावर टक्स द्यायचा आणि 2.5 इंच त्याची उंची टक्सची, आणि त्या 2.5 इंचापासून मग 2 इंचावर दुसरा टक्स द्यायचा, तो म्हणजे मार्जिनच्या साईडचा, मग मुंड्याच्या साईडचा परत 2 इंचावर द्यायचा आणि मग आयपट्टी हुकपट्टीच्या साईडचा मध्य काढून तो टक्स 2 इंचावर द्यायचा. असे आपले 4 टक्स बघू शकता. अशा प्रकारे आपले 4 टक्स ब्लाऊज कटिंग होतं. टक्स डार्क करून दुसऱ्या बाजूलाही आपल्याला ते तशा प्रकारेच टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे.
त्या स्लीव कटिंग करताना आपल्याला बघावी लागेल की कापड किती आलं आहे आपल्याकडे. तर आपल्याकडे कापड आलं आहे 11 इंचाचं. आपली बाही घ्यायची 9 इंचाची, म्हणजे आपल्याकडे 2 इंच जास्त आहे. म्हणजे आपल्याला 2 ते 3 इंचाच्या अशा चुनट देता येतील. तर हे बाहीला आपण ज्याप्रमाणे आकार देतो 3 इंचावर तसा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, अशा 2 ते 3 इंचावर आपल्याला चुनट देता येतील. बारीक बारीक प्लेट्स द्यायच्या आहेत आपल्याला, मोठ्या मोठ्या नाहीत. आता आपण बॉटम साईडला बघूया. 2 इंच मार्जिन गेलं आपलं. आपली बाही आहे 5.5 इंचाची, म्हणजे आपल्याकडे किती कापड उरलं 3 इंच. वरच्या साईडने 3 आणि खालच्या साईडने 3 असं आपल्याकडे 3 + 3 म्हणजे आपल्याकडे 6 इंचाचं कापड आहे, ज्याच्यावर आपण चुनट देऊ शकतो. अगदी बारीक बारीक प्लेट्स द्यायच्या आहेत. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. साडेचार इंच हा आपण गळ्याची हे करणार आहोत मार्किंग. 3 इंच आणि असा गळ्याचा गोलाकार मटका गळा आपण तयार करून घेऊया. दुसऱ्या बाजूला गळ्याची मार्किंग करून घेऊया. मार्किंगची साईड वरच्या बाजूला ठेवून आपण अस्तर आणि कापड असं जोडून घेऊया. अस्तर असं पलटी करून त्याच्यावर अस्तरच्या कापडावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या कापडावर नाही, अस्तरच्या कापडावर टाकायचे आहे, म्हणजे गळ्याचा आकार अगदी फिनिशिंगमध्ये बसतो.
आपण ज्याप्रमाणे बाहीचा आकार देतो त्याप्रमाणे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला 6 इंच मार्किंग करून त्याच्यावर खालच्या बाजूने चुनट द्यायचे आहेत, अगदी बारीक बारीक. अशा प्रकारे अगदी बारीक बारीक. अगदी बारीक बारीक चुनट देऊन घ्यायचे. ह्या साईडला आपण अजून 1-2 एक्स्ट्राच्या देऊन घेऊया. आपलं जे मेन फॅब्रिकचं कापड आहे बघा, बघून घेऊया आपल्याला किती पाहिजे. आपल्याला दंडगेर 7 पाहिजे, म्हणजे आपण अजून चुनट देऊ शकतो. अशा बारीक बारीक. जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यातून 1.5 इंच रुंदीची आणि 14 इंच लांबीची अशी आपण पट्टी कट करून घ्यायची. 1.5 इंच रुंदी आणि 14 इंच उंची लांबी. अशा पट्ट्या 2 कट करून इथे आपण कुठेही ब्लाउज पीसच्या काटाचा आपण उपयोग केलेला नाही. आपल्याला फॅन्सी ब्लाउज शिवायचे होते तर टिपिकल म्हणजे स्लीववर काट वगैरे असला ना की ते नेहमीच्या त्यात डिझाईन असं वाटतात. मग अशा प्रकारे आपण अगदी सिंपल साडीचं अशा प्रकारे डिझाईन तयार करू शकतो. म्हणजे साडी जर एकसारखीच साडी जर दोघं तिघांची असेल आणि त्याच्यात सगळ्यांचे ब्लाऊज सेम असेल तर काही युनिक वाटणार नाही. पण त्याच्यात जर आपलं एखादं ब्लाऊज जर अशा प्रकारे जर शिवलेलं असेल ना तर आपण त्या तिघी चौघींमधून आपण उठून दिसतो, का तर आपल्या ब्लाऊजचं पॅटर्न वेगळं आहे म्हणून. तुम्हीही ट्राय करून बघा अशी स्लीव, तुम्हालाही सर्वजण विचारतील स्लीव छान शिवले, छान वाटते साडी म्हणून असं सांगतील सगळेजण. ही झाली आपली स्लीवची बॉटम. आता आपण वरच्या साईडलाही अशाच प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेऊया. आता आपल्याला बाही किती लागणार आहे? 9ची. छातीचा चौथा भाग आपला 9 आहे म्हणून आपल्याला 9ची बाही लागणार आहे. आता ती बाही आपण जोडून घेऊया. मुंड्याच्या तक एका कॉर्नरपासून स्टार्ट करून बाही कुठेही खेचायची नाही आहे, कारण की कापड आपलं साडीमधलं आहे तर ते कापड खूप लूज असतं आणि ते खेचलं की अगदी ते एकदम खेचल्यासारखं दिसेल, म्हणून अजिबात कुठेही खेचायचं नाही. हळूहळू अशी शिलाई मारून घ्यायची. तुम्ही जर बाही अगदी व्यवस्थित कटिंग कराल ना, म्हणजे जर आपली ज्या साईड आपण जर स्लीव
अगदी व्यवस्थित कटिंग केली ना, म्हणजे जर आपली 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 36चा चौथा भाग म्हणजे 9 इंचाचीच आपण बाही कट केली ना, तर आपल्याला बाही जॉईन करताना कुठेही खेचावं लागत नाही, कुठेही कापड जास्त होत नाही, कुठेही कमी होत नाही, अगदी परफेक्ट बाही बसते. म्हणजे ज्या साईजचं ब्लाऊज आहे ना, त्याचा चौथा भाग काढून त्याच साईडची स्लीव कटिंग करून घ्यायची असते. ती स्लीव कशाही प्रकारची असू दे. बघा, कुठेही स्लीव कमी पडलेली नाही. आपण एवढी जास्त याची बाही घेतलेली होती हे असं फुगा स्लीव करण्यासाठी, तरी पण कुठेच कमी पडले नाही. तर आपण एक शिलाई मारून घेऊ त्याला सरळ बाजूने, उलट्या बाजूने नाही, सरळ बाजूने. व्यवस्थित कापड कट करून फिटिंगच्या साईडला कॉर्नरला शिलाई मारून घेऊया एक. अगदी पाव इंचावर शिलाई मारायची असते ती, 1 फुटर एवढी. आता फिटिंगची मापं टाकून घेऊया. आयपट्टी जोडून घेऊया आपण आधी. बघा, अशा प्रकारे स्लीव तयार झाली.